मकर राशी ऑगस्ट महिना संपताच 7 मोठे आश्चर्यकारक बदल. सावधान, मकर राशीच्या जीवनात बदल कधीच अचानक घडत नाहीत. ते हळूहळू शांतपणे नकळत घडत राहतात आणि मग एक दिवस अचानक तुमच्या डोळ्यासमोर सगळं उलथापालथ होतं. 2025च्या अखेरीस अशीच एक नियतीची वळणबिंदूची वेळ येत आहे, जिथे आकाश यातील प्रत्येक ग्रह तुमच्यासाठी वेगवेगळ्या पद्धतीने आपापला खेळ खेळणार आहे. शनी तुमचा अधिपती कठोर गुरुच्या भूमिकेतून तुमची परीक्षा घेण्यासाठी सज्ज आहे. गुरु तुमच्या बागेच्या पानावर नवे शब्द लिहित आहे. शुक्र तुमच्या भावनिक जगात गुपचूप वादळ निर्माण करत आहे आणि चंद्र तुमच्या मनात अदृश्य लहरी उठवत आहे. हे सगळं एकत्र येतं तेव्हा आयुष्य एका नवीन टप्प्यात प्रवेश करतं. असा टप्पा ज्याला ना तुम्ही रोखू शकता ना त्यातून पळ काढू शकता. ऑगस्ट महिन्यात संपताच मकर राशीच्या आयुष्यात 7 मोठे बदल घडणार आहेत. काही गोड, काही कटू तर काही अनपेक्षित, पण प्रत्येक बदल तुमच्या आयुष्यात कायमचा वेगळ्या मार्गावर नेणार आहे. या बदलांसमोर तुम्हाला मी तयार आहे असं म्हणण्याशिवाय दुसरा पर्याय नाही. 1. नातेसंबंधातील अचानक उलटापालट. ऑगस्टच्या अखेरीस शुक्र प्रेम आणि आकर्षणाचा कारक आणि शनी शिस्त व कर्मफळाचा कारक यांच्या गतीमुळे तुमच्या भावनिक जीवनात एक मोठा भूकंप होईल. जर तुम्ही दीर्घकाळ एखाद्या नात्यात असाल तर त्यातील ताण अचानक शिखरावर पोहोचू शकतो. काहींना तुटलेली नाती परत जोडण्याची संधी मिळेल, पण काहींसाठी हे कायमचं विभाजन ठरेल. हा बदलताना अशक्य, कारण तो फक्त वर्तमान परिस्थितीवर नाही तर मागील काही वर्षाच्या साचलेल्या भावनांवर आधारलेला आहे. प्रेम, विश्वास, ईर्ष्या, गैरसमज हे सर्व एकत्र येऊन निर्णयाची वेळ आणतील. 2. आर्थिक क्षेत्रात चढउतार. गुरु भाग्यवंतांचा कार्यक्रम त्यांचा अंश बदलत असल्याने तुम्हाला अचानक आर्थिक निर्णय घ्यावे लागतील. काहींना जुगारासारखा मोठा फायदा मिळेल तर काहींना अनपेक्षित मोठा खर्च होईल. उदाहरणार्थ वैद्यकीय खर्च, घर दुरुस्ती, व्यवसायासाठी नुकसान. हा प्रवाह रोख न जवळपास अशक्य असेल. पैशांपासून जपून पावले टाकली तर नशीब तुम्हाला खर्चाकडे ढकलणार आहे. जणू काही भविष्यातील मोठ्या संधींसाठी सध्याची गुंतवणूक भागवली जात आहे. 3. करिअरमध्ये जबरदस्त ताण. या शनी तुमच्या कर्मस्थानात कठोर परीक्षा घेण्यासाठी सज्ज आहे. ऑफिसमध्ये अचानक नवीन प्रोजेक्ट, कठोर डेडलाईन किंवा वरिष्ठांकडून प्रेशर वाढेल. काही मकर राशीवाल्यांना प्रमोशन मिळण्याची संधी असेल तर त्यासाठी जणू रात्रंदिवस झटावं लागेल. व्यवसाय लोकांसाठी हा काळ नव्या कराराची व संधींची दारे उघडेल, पण सोबत जबाबदाऱ्याचं ओझंही वाढवेल. हा बदल थांबवणे शक्य नाही, कारण हीच शनीची शिस्त तुम्हाला भविष्यातील यशाकडे घडवत आहे. 4. आरोग्याच्या अनपेक्षित चढउतार. चंद्र व राहू यांच्या प्रभावामुळे मानसिक व शारीरिक ऊर्जा चढउतार होईल. काहींना जुना आजार परत त्रास देऊ शकतो, जसे की पाठदुखी, सांधेदुखी किंवा पचनाचे त्रास. मानसिक पातळीवर ताण, निद्राणात चिडचिड वाढू शकते. हे टाळण्यासाठी प्रयत्न केले तरी ग्रहस्थितीमुळे काही प्रमाणात परिणाम होणार. तुमच्या शरीराला आणि मनाला विश्रांती देणं, योग्य आहार घेणं अत्यावश्यक ठरेल. 5. घरगुती वातावरण ताणतणाव. ऑगस्ट संपताच कुटुंबात एक जुन्या मुद्द्यावरून वाद सुरू होऊ शकतो. काहींना घरातील संपत्ती, जबाबदारी किंवा निर्णयावरून भांडणाचा सामना करावा लागू शकतो. वडीलधाऱ्यांच्या आरोग्याबाबतही काळजी घ्यावी लागेल. परिस्थिती अशा टप्प्यांवर पोहोचेल की शांत राहणं आणि काही गोष्टींवर माघार घेणं हाच पर्याय उरेल, कारण या काळात अहंकारावर नियंत्रण ठेवणं तुम्हाला नातेसंबंध वाचण्यास मदत करेल. 6. प्रवास किंवा स्थलांतराची अनपेक्षित वेळ. ग्रहयोग असे की काही मकर राशीवाल्यांना अचानक प्रवास घडेल. तो आनंदासाठी असेल किंवा कामासाठी. काहीसाठी तर राहण्याचं ठिकाण बदलण्याची वेळ येईल, जी तुम्ही आधी ठरवली नव्हती. हा बदल जरी थोडा त्रासदायक वाटला तरी तो पुढे तुमच्या फायद्याचा ठरेल, कारण ग्रह नवं वातावरण, नवे लोक आणि नवे अनुभव तुमच्याकडे खेचत आहे. 7. आध्यात्मिक जागेची वाट. ऑगस्टनंतर तुमच्या जीवनातील घडामोडी तुम्हाला एक गूढ प्रश्न विचारेल. हे सगळं का घडले? आणि इथेच आध्यात्मिक प्रवासाची सुरुवात होईल. ते तुम्ही धर्म द्या, मंत्र जप, योग किंवा गुरूंच्या मार्गदर्शनाकडे वळाला. हा बदल टाळणे शक्य नाही, कारण जीवनाच्या खोल अनुभवामुळे तुमची विचारसरणी कायमची बदलणार आहे आणि यानंतर तुमचा प्रत्येक निर्णय घेण्याचं कारण वेगळं आणि अधिक शहाणपणाचं होईल. मकर राशीसाठी ऑगस्ट महिना संपताच येणार 7 बदल तिच्या पानावर आधीच लिहिले गेले आहे. तुम्ही त्यांना रोखू शकत नाही, पण त्यांचा उपयोग स्वतःला घडवण्यासाठी करू शकता. काही बदल गोड आणि काही कडू, पण प्रत्येक बदल तुमचं जीवन नव्या दिशेला नेणार आहे. 2025 संपताच मकर राशीच्या जीवनात जे 7 मोठे बदल येणार आहेत ते फक्त सध्या घटना नसून ते तुमच्या जीवनाच्या आधीच लिहिलेल्या नियतीच्या महत्त्वाच्या पानांचा भाग आहे. काही बदल तुम्हाला गोड आठवणी देऊन जातील तर काही कटू धडे शिकवतील आणि काही इतके अनपेक्षित असतील की तुम्ही थोडा वेळ वास्तवावर प्रश्नचिन्ह उभं कराल. हे बदल टाळणं जवळपास अशक्य आहे, कारण ते फक्त बाह्य परिस्थितीमुळे घडत नाहीत तर तुमच्या भूतकाळातील कर्म, ग्रह स्थिती आणि ब्रह्मांडातील अदृश्य शक्ती यांच्या एकत्रित परिणामांमुळे घडतात. शनी तुम्हाला अशीच
संयम शिकवेल, गुरु तुम्हाला नवदृष्टिकोन देईल आणि चंद्र तुम्हाला भावनांना परिपक्वतेकडे निघेल. काम फक्त एकच बदलांना घाबरून पळ काढायचं नाही तर त्यांना स्वीकारणं, कारण प्रत्येक बदलात एक गुप्त आशीर्वाद दडलेला आहे. काहींना नात्याची खरी किंमत समजेल, काहींना पैशाचे योग्य महत्त्व होऊन गेले तर काहींना स्वतःच्या क्षमतांचे अंदाज येईल. लक्षात ठेवा, बदल हे जीवनाचे श्वास आहे, ते थांबले तर जीवनही थांबतं. आणि म्हणून ऑगस्ट नंतर येणाऱ्या या नव्या अध्यायाला ध्येय संपन्न, संयम आणि विश्वासाने सामोरं जा. कदाचित आज तुम्हाला हे वादळ वाटत असेल, पण उद्या त्याचा वादळाच्या पावसात तुम्हाला आयुष्याच्या सर्वात सुंदर इंद्रधनुष्यही दिसेल. आता शेवटचे विचार मकर राशी 2025 संपताच तुमच्या जीवनात मोठा बदल जरी अचानक अनियंत्रित वाटत असेल तरी मागे ब्रह्मांडाची एक परिपूर्ण योजना दडलेली आहे. आज तुम्हाला काही घटना अन्यायकारक, वेदनादायक आणि गोंधळ होऊन टाकणारे वाटतील, पण भविष्यात त्या तुमच्या आयुष्याला घडवणाऱ्या महत्त्वाच्या पायऱ्या ठरतील. शनी तुमची परीक्षा घेईल, पण त्याच वेळी तुमच्यातली ताकद उघड करेल. गुरु तुम्हाला नवे मार्ग दाखवेल, पण त्यासाठी जुन्या सवयी सोडायला लागेल. चंद्र तुमच्या भावनांवर वादळ आणेल, पण त्यातून तुमच्या मनाची परिपक्वता वाढेल. या काळात तुम्हाला फक्त एक गोष्ट लक्षात ठेवायचं आहे, बदलांना शत्रू म्हणून न बघता शिक्षक म्हणून स्वीकारा. प्रत्येक अनुभवात एक धडा दडलेला असतो. काही धडे सोनेरी अक्षरांनी कोरले जातात तर काही जखमांमध्ये लपलेले असतात, पण दोन्ही प्रकारचे धडे तुम्हाला अधिक मजबूत, शहाणं आणि आत्मविश्वास बनवतात. आणि म्हणून जेव्हा ऑगस्ट महिना संपून हा नवा टप्पा सुरू होईल तेव्हा घाबरून नाही तर आत्मविश्वासाने पुढे पाऊल टाका, कारण कदाचित आज तुम्ही नियतीच्या वादळात उभे आहात तर उद्या तुम्ही त्या वादळावर स्वार होऊन स्वतःच्या जीवनाचा राजा किंवा राणी होणार आहात. तर मित्रांनो, व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. आजचा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद. हा व्हिडिओ शेअर करा. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.